मुंबईतल्या लोकलमधल्या गर्दीवरती उपाय योजण्यासाठी रेल्वे प्रशासनानं वेगवेगळी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। 2x2 सीट्सच्या लोकलसह दरवाजाजवळची सीट्स काढून टाकण्याचाही पर्याय समोर आलाय। यामुळे जास्तीत जास्त प्रवासी सामावून घेण्यास मदत होणार आहे। उद्याच ही लोकल मुंबई लोकलच्या ताफ्यात दाखल होणार असून प्रायोगिक तत्वावर ही लोकल चालवली जाणार आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोलटकर यांनी थेट या लोकलमध्ये जाऊन याबाबत घेतलेला आढावा। मध्य रेल्वेवर दिवसेंदिवस वाढणारी गर्दीवरती उपाय करण्यासाठी किंवा प्रवाशांचा प्रवास जो आहे तो सुरक्षित व्हावा यासाठी मध्य रेल्वेने जे लोकलचे डबे आहेत त्यामध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केलेले आहेत। प्रायोगिक तत्वावर हे बदल आहेत। आपण जर बघितलं ज्यावेळेस आपण दरवाजामधून आत येतो त्यावेळेस ज्या सीट्स ज्या असतात त्या सीट्स ज्या आहेत त्या इथून काढण्यात आलेल्या आहेत। दोन्ही बाजूच्या सीट्स ज्या आहेत डाव्या आणि उजव्या बाजूच्या सीट्स ज्या आहेत त्या काढण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे हा जो मोकळा पॅसेज आहे यामध्ये प्रवासी जे आहेत ते जास्तीत जास्त संख्येने उभे राहू शकतात। जी वाढणारी गर्दी आहे त्यावरती कुठेतरी एक उपाय म्हणून मध्य रेल्वेने हा प्रयोग केलेला आहे। प्रायोगिक तत्वावरती अशा पद्धतीने डब्याची रचना केलेली आहे आणि प्रवासी जे आहेत ते बसणाऱ्यांपेक्षा जास्तीत जास्त प्रवासी उभे राहू शकतात अशा पद्धतीची व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी केलेली आहे। ही सगळी रचना जी आहे ती प्रायोगिक तत्वावरती आहे। कशा पद्धतीने हे सगळं वर्कआउट होतं ते मध्य रेल्वे मार्फत पाहण्यात येणार आहे आणि एकंदरीत जी गर्दी आहे त्यावरती उपाय जे वेगवेगळे सुचवले जातात त्यातलाच हा एक उपाय आहे आणि येथे काही दिवस याची चाचणी केली जाणार आहे। कशा पद्धतीने प्रवासी याला प्रतिसाद देतात आहे त्यानंतर हे पुढे कंटिन्यू करायचं का याबाबत देखील मध्य रेल्वे मार्फत विचार केला जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।